ओबीसी आरक्षण म्हणजे तुम्हाला खंडोबाची खीर वाटते का, असं पडळकरांनी टीका केलेली आहे. ते सांगू 16 तारखेच्या नंतर काय. अध्यादेश आणि अध्यादेशाचा मसुदा यातला फरक तुम्हाला कळतो का? असं कळत नाही, भुजबळ म्हणतात. तुला कळतो का? तू एवढं छान आहे, तुला मसुदा कळतो का? 2001च्या कायद्यानुसार सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जर विधानसभा असली तर कायदा पारित होतो, आणि जर विधानसभा सुरू नसली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते. त्याचंच अधिवेशन आल्याच्या नंतर कायद्यात रूपांतर होऊन अंमलबजावणी होत असते. एवढं तुला कळत नाही, काय मंत्री राहतो रे? पुन्हा उपोषण कशासाठी? तुम्हाला तर विजय मिळाला आहे. गुलाल उधळला, मग उपोषण कशासाठी? कुणबी जात असल्याचे खोटे रेकॉर्ड बनवले जात आहेत. भुजबळ: त्याला कोणी सांगितलं? त्याला कळून जायचं एखाद्या टप्पून असं विचार करून दे. त्याला एवढं बी कळत नाही का मंत्री राहिलाय, गुलाल कशाचा उधळलाय काय? 75 वर्षात कायदा बनत नव्हता. 2001च्या कायद्यात घुसायसाठी मराठी ताकदीने गेलेत, घुसलेत. तो असंच मागच्या दारातून आले, पुढच्या दारातून आले. तुला दार कोणचं असतं ना, तो आता माग पडद्या मागून तो चॅलेंज करायला लावलाय ना. नुसतं अध्यादेश कॅन्सल होऊन दे, तो मंडल कमिशनच चॅलेंज करतो, मग कळण तुला मागचं दार पुढचं दार कसलं असतं. मराठा समाजालाच नाही, सगळ्या समाजांना ओबीसी सवलती द्यायला पाहिजे. जर ज्या सवलती मराठा समाजाला देता येतात त्या ओबीसीना द्या. हे डोकं नाही तुला, म्हणूनच तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला. तुला अधिसूचना वाचता येते कधी? मराठ्यांनी ओबीसीला सुद्धा त्याचा लाभ द्या असं सांगितलंय. मराठ्यांनी दाढी कटिंग घरी बदलावी, वारक्याच्या दुकानात जाऊ नये. त्यांचा वाटोळा करायचा गेला आता. त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचं. मराठी ते नाही गेल्यावर त्यांनी काय खायचं? म्हणजे इतक्या खालच्या विचाराचा माणूस हे ओबीसीला कलंक. एकतर 12 बलुतेदारांना खाऊ देत नाही, आता इकडून तिकडून व्यवसाय करते, तर व्यवसाय त्याला करू नका म्हणायचं. म्हणजे त्याच्याकडे कोणी गेलं नाही पाहिजे, उपाशी मेले पाहिजे. म्हणून तो असं वेळ किती लोक होते. त्याचं कारणच आहे, तो नियत खराब आहे, तो राजकारणी, तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला. हे ओबीसीच्या लक्षात आलं. त्यांनी तुला आता ओळखून घेतलं, तू राजकारणी, तू वाद लावणार आहे मराठ्यात आणि ओबीसीत. ओबीसींना तर खाऊ देतच नाही. तू थांबा, आम्हाला आत येऊन दे. ओबीसींना आम्ही ठेवतो, पण तुला हुसकीतच बाहेर. बजेटमधून आरक्षण मागणारा कसला नेता आहे? एवढा मोठा जोक मी कधी ऐकला नाही. भुजबळ: तो हे बी जोक बघितला नसेल मग कधी. तुला 40 वर्षापासून आत येऊन देणार नाही. तो हा किती जोक मोठा केलाय मग आम्ही. घुसलोत का नाही आत? तो ह्या आता लक्षात आलास बजेटमध्ये का मागणी केली. मंडल आयोगाला तुम्ही चॅलेंज करून ओबीसी आरक्षण संपवायचं आहे, मग त्यातून संपणारे आरक्षण कशाला मागता? तेच ओबीसी बांधवांना सांगतोय मी, याला शहाणा करा आणखीन तरी. आम्हाला संपवायचं नाहीये ते आरक्षण, आणि त्याला माहिती आहे मंडल कमिशन संपतोय म्हणून, आरक्षण संपतोय म्हणून. त्याला समजून सांगा. आम्ही 3दा त्यांनी आतापर्यंत मराठ्यांचे वाटोळ केले. आता या अध्यादेशाला पडद्याच्या पाठीमागं राहून तो चॅलेंज करायला लावणार. आता जर अध्यादेशाला काय झालं तर मंडल कमिशन ओढालाच म्हणून समज, आणि तो आहे त्यामुळे ओबीसीचं वाटोळं तो आहे मुळे होणार, आमच्यामुळे. आम्हाला ओबीसीचं वाटोळं करायचं नाही गोरगरिबांचं, त्याला समजून सांगा. मी अंबडमध्ये येण्याआधीच मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मग मला काय करायचं? मंत्री पदाचा राजीनामा दे, नाही ते समुद्रात उडी आण. मला करायचं काय? तू राजीनामा दे, नाही तर नको देऊ. तुझ्यासारखा ओबीसींना मूर्खात काढणारा माणूस त्या पुढच्या तलावर कधीच जन्माला नसेल. म्हणून तू ओबीसींना तुला ओळखलंय, तुला साईडला केलंय सगळ्यांनी, पण तुला कळा नाही आपल्या पाठीशी कोण आहे ते तुला कळत नाहीये. तू थोडे दिवस थांब, तुला कळेल तुझ्या पाठीशी कोण आहे. याला नोटिफिकेशन आणि अध्यादेश मधला फरक कळत नाही, म्हणतोय आरक्षण मिळाले. कळण तुला 16 तारखेला भेट म्हणा मला, मग तुला कळण मराठ्यांना काय भेटले. तुला अध्यादेश अधिसूचना काय असते, 2001च्या कायद्यात दुरुस्ती काय असती, त्याच्यासाठी काय करायला लागतं, विधानसभा कधी बोलावं लागती, तिन्ही कायदेमंडळाचा अध्यादेश कधी घ्यायला लागतो, राज्यपालांच्या सह्या कधी घ्यायला लागतात, राजपत्रित अधिसूचना कशासाठी काढावी लागते, कोणत्या कायद्यात दुरुस्ती करायची असल्यावर करावं लागतं. ओबीसी आरक्षण हे 2000 आणि 2001च्या कायद्यानुसार दिले. त्यानंतर जे 2004, 2006, 2018, 2014ला जे कायदे झाले ते 2001च्या नुसार झाले. ती अधिसूचना कशासाठी काढावी लागते तुम्हाला 16ला भेट, मग तुला कळण मराठ्यांनी काय केलं आणि मराठी काय जिंकून आले, तर गुलाल कशासाठी उधळला तुला 16ला कळत. 4 दिवसांपासून यांनी राज्यात उमदात माजवला आहे.
ओबीसींच्या घराजवळ जाऊन डीजे लावतायत, ओबीसींना नाहक त्रास देत आहेत. कोणीच देत नाही, तुला दिलं असं. ओबीसींना नाही, ओबीसी आमच्या सोबत येते, आमच्या सोबत नाचते, उड्या मारते, त्यांना वाटतं मराठ्यांचं कल्याण व्हावं. ओबीसीच्या नावावर तो दुकान खपू नको, तो जाशीन एखादी वर टेन्शन घेऊ नको, लय गप झोप. सर्वांना आरक्षण द्या, फक्त मराठ्यांनाच का? घेतो का ट्रक भरून तुला एकट्याला? सर्वांना कोणाला नाही, तुला नाही काय कमी पडलं का तुला आणखी काही? बस खातो ना 45 वर्षापासून, सगळ्यांना द्या, कोण नाही म्हणलं. दे तुला कोण द्यायचं, तुला घे आणखी. तू थांब रे, आम्हाला मध्ये येऊन दे. ओबीसींनाच आम्ही धक्का तर लागूनच देत नाही, त्यांच्या आरक्षणाला तुला लोटतोच बाहेर. थांबतो. दादा, तुम्ही सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याचबरोबर औरंगाबादमध्ये देखील ओबीसींची जाहीर सभा होणार आहे. ठीक आहे ना, त्याच्याबद्दलचं मला काय ऑब्जेक्शन नाही. सभेबद्दल लोकशाहीचा अधिकार ज्याने त्याने घेतला पाहिजे, पण याच्या नादी लागू नका. आणखीन ओबीसी बांधवांनी शाने व्हा, हुशार व्हा. तो 100% ओबीसीचा गेम वाजविणार आहे, 100%. ते म्हणतात एक मराठा लाख मराठा ही घोषणा बातला, तुम्ही काय सांगाल? 100% आरक्षण मिळवून देऊ लागेल म्हणा, मग बदलू. दादा, तुमची पत्रकार परिषद नेमकी कशी असणार आहे, कोणत्या विषयावर असणार आहे? ते आता सोमवारी तुम्हाला सविस्तर तुमच्यासोबत सगळं सांगितलं. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.